लावून होते शिर्डी, विठ्ठल, बालाजी सगळं. आम्ही सकाळ सकाळी जाऊन आमच्या जीवाची पर्वा न करता, आम्हाला जीवाची भीती नाही का, तरी पण आम्ही दूध काढून आणलो, माळवे तोडून पोच केलो, म्हणून खाल्लो तुम्ही. मग देव कोण आहे? शेतकरी शेतमजूर देव आहे का दगड देव आहे? मोदी नाही, ती देव नाव माणूस म्हणायच्या लायकीचा नाही. एवढा लबाड बोलतोय राव. आजपर्यंतच्या इतिहासात मी इंदिरा गांधीच्या काळापासून आणीबाणी सुद्धा बघितला, कुकडे बिकडे मध्ये घातलेला, पण एवढा लबाड माणूस बघायला नाही. आता ही लोकांना काय वाटतं भाजपचा? मी अजून गडकरीच्या विरोधात एक शब्द बोलला नाही आणि अटलजीच्या एक शब्द आतापर्यंत बोलला नाही. जर कुणी ऐकलं असलं तर इथे कपडे काढतो, बुटाना मारायला चालू करा. काय एवढं लबाड असतंय का? अंधभक्ताबद्दल काय बोलायची गरज आहे? ती कायम तशीच राहणार, कारण आयतं मिळालेलं असतंय. जेव्हा कष्ट करून खाल्लं त्याला कळतंय काय किंमत असते. आयते का बाळा लालची लोक, पैसे बिसे काय गुत्तेदारी. आमचा कार्यक्रम तसा नसते, शेतात काम करायचं आणि येऊन बोलायचं. नाही नाही, विषय आता दुसरा नाहीच. कुणी काही राहू, फक्त भाजप सोडून ती त्यांच्या विचाराचे जी 2-3 गेलते त्यांना सोडून कुणाला बी, त्यांना तर विषयच नाही. हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या इथं काय पूजा साधी बी असली तर नवरा बायकोची जोडी लागते हिंदू संस्कृतीमध्ये. आता घरी सुद्धा आपण कार्यक्रम केलो तर जोडी लागते. मग तिथं रामाची प्रतिष्ठा होती समजा, तिथं लागत नाही का? तिथं तर तिन्ही बी रेंडवे होते. मोदी बायको नाही, योगी बायको नाही, आणि मोहन बाग या तिघाला बी बायका नाही. मग ती चलते का? आणि इथं सांगायचं घरी पूजा करता जोड लागते मग नवरा बायकोची. आपण ही मला एका गोष्टीचं वाटतंय की बाबा हिंदूला काय कळतंय का नाही. एक हिंदू म्हणल्यानंतर आता एक तर तुम्हाला रामाला मानावं तर मोदीला. राम देव असून सीतेपायी त्यानं जंगलात फिरला, सीते 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 म्हणून. हा, मग तुम्ही त्याला मानणारा का या मोदीनं बायको सोडून दिलं त्याला मानणारा? म्हणजे एक नक्की कोणतं तर बायको सोडणाऱ्याला धरायचा आहे का ज्या देवानं सीते पण येणला त्याला मानायचा तुम्हाला?